कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. ऑलराइट लेडीज, आज आपण ज्या प्रोग्रामसाठी इथे सगळे एकत्र जमलोय तो मेन हळदी कुमकुमचा प्रोग्राम आता आपण स्टार्ट करणार आहोत. सो त्यासाठी मी आजच्या सगळ्यात स्पेशल पर्सनला इथे बोलवणार आहे. गिव्ह अ बिग राउंड ऑफ अप्लॉज टू मिसेस जयश्री ठाकर. मॅम, आजचं हळदी कुमकुम आपण तुमच्यापासून सुरू करणार आहोत. सो मॅमचं हळदी कुमकुम करायला मी त्यांच्या डॉटर इन लॉला इथे बोलवणार आहे. वसुंधरा, जा ना. अगं जा ग. एक मिनिट, तू नको. तनया कुठे? तिने हा सगळा घाट घातलाय, तिचा मान व्हायला नको. तिला देऊ देत मला हळदी कुंकू. आई, मी इकडे आलेच. ये. ताट. ताट पडेल ते चांगलं नसतं. जयश्री, अगं तुझी मधली सून लंगडत नाहीये ना, मग तिलाच देऊ दे ना हळदी कुंकू, म्हणजे अपशकून नको व्हायला. आई, वसुंधराला करू द्या ना. बरं, या. थँक्यू आई. माझी मनापासून इच्छा होती तुम्हाला हळदी कुंकवाचा वाण द्यायची. देवाने माझं ऐकलं. पण माझं नाही ऐकलं ना. बोलण्यात वेळ वाया घालवू नको. काय करायचं ते लवकर कर. आई, पाया पडते. वाव, व्हॉट अ क्यूट मोमेंट. आई, थँक्यू. सो बाकीच्या गेस्टला पण आपण वन बाय वन करून इथे बोलवणार आहोत फॉर हल्दी कुमकुम. ओके, सो फर्स्ट आपण बोलवणार आहोत शिवा. माझी सगळ्यात जवळची मैत्रीण. मला हळदी कुंकवाचा वाण आधी तिला द्यायचा आहे. अगं जा ना. जा ग. अगं ये. अगं असं काय करते, मला शेवटी दिलं असतं तरी. नाही नाही नाही, असं कसं? मैत्रिणीचा मान सगळ्यात पहिला असतो, शेवटचा नाही. काय गाई, तुला तुझ्या आयुष्यातल्या सगळ्या लढाया लढण्यासाठी बळ मिळू देत. आणि मला खात्री आहे तू तुझ्या प्रत्येक संकटावर नक्की मात करशील. आता आयुष्यात गुंताय मला माहिती आहे, पण काळजी नको करू. लवकरच सगळं ठीक होईल. तू तुझ्या जागी अगदी बरोबर आहेस. स्वतःला अजिबात दोष देऊ नकोस. ही हळद तुझं मन शांत ठेवेल आणि हे कुंकू तुझ्या सौभाग्याचं रक्षण करेल. हे घे, हे तुझ्यासाठी. वाव, झालं तुमच्या दोघींचं. व्हेरी नाईस. इथं आईच्या बाकीच्या मैत्रिणींनाही हळदी कुंकू लावू दे ना जरा. आजच्या स्पेशल गेस्ट आई आहेत, तुम्ही दोघी नाही. ऑलराइट, आता मॅम सगळ्यांना हळदी कुमकुम लावतील आणि वाण देतील. एक मिनिट. आता काय?
आधी मला हळदी कुंकू देतेस का? मला ना घाई आहे ग, निघायचंय. काय तुझी नेहमी घाई घाई असते ग? आई जाऊ दे ना मम्माला. नाही बाबाही ऍक्च्युली एकटेच घरी. हा ठीक ये. हो. हळदी कुंकवाची सुरुवात वीणबाईंपासूनच झाली म्हणायची. घ्या. येऊ मी? शिवा, मला खरंच कळत नाहीये मी तुझे आभार कसे मानू. तू ना मला तुझ्या हातचं असं गरमागरम खायला घाल कधीतरी. बस तेवढं आहे माझ्यासाठी. खरंच सांगते. पण बाई, जे सासरीनं सगळे नमुने भरलेत हं. तुझं पण काही वेगळं नाहीये. बरं, मस्तीची गोष्ट वेगळी राहिली. मला माहिती आहे आता सध्या तुझ्या आयुष्यात खूप काही सुरू आहे आणि मला हेही माहिती आहे की तू आमची शिवास. तुझं आशुतोषवर खरंच खूप प्रेम आहे. आणि शिवा, अनुभवाने सांगते, खरं प्रेम कधीच हरत नाही. काळजी नको करूस, तो तुला सोडून कुठेच नाही जाणार. आणि तू एवढं बोलली ना, तेवढंच बस आहे. मला खूप भारी वाटते. म्हणजे असं स्ट्रॉंग फिलिंग आहे असं वाटतंय. फक्त बोलत नाहीये. तुला खरंच कधी गरज लागली ना तर मी आहे, लक्षात ठेव. माहिती आहे मला. बरं, आता मी निघू का? गॅरेजवर पण कोणी नाही आहे. काळजी घे. तू पण. घेते. बाय. बाय. काय? हो, त्या दोघींनी पार पिठाई केली आमची. अहो साहेब, पैसे हातात आलेच होते, पण कोणती छोट्या केसवाली बाई, अहो जाम आणलो. कोणतरी फायटर होती ती. बाई असून पुरुषासनी आवरली नाही ती बाई. तिच्या हाताला गावलं असतं तर तिने पोलिसांच्या हवालेच केलं असतं आम्हाला. मूर्खांनो, मी जेव्हा फोन करत होतो तर फोन उचलता आला नाही तुम्हाला. आता तिथे फायटिंग करू की तुमचा फोन उचलत बसू? उलटा बोलू नको ना, तर देईन ठेवून एक. याला समजावून सांगा. माफ करा, चुकलं आमचं. तुमच्यानी नाही होणार काय, तर मलाच आत गेलं पाहिजे. अहो, तुम्ही आहात कुठे येताय? मी आणलेत ना पैसे. घ्या. काढ लवकर, काढ पैसे. नाही नाही, ऐका, आता इथे नको. इथे कोणी बघितलं ना तर प्रॉब्लेम होतील. तुम्ही एक काम करा ना, माझ्या घरी या, मी तिथे देते पैसे तुम्हाला. जास्त बडबड करू नको. पैसे इथेच काढ, नाही तर मुर्दा पाडीन तुझा. मी देते पैसे. या, देते. हे घ्या. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.